शूरवीर सीतानकांचा विजय असो. काका समोर येतो उडती तुम्ही. धन्यवाद. पूजनाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. जो दिल के खूबसूरत होते हैं खुदा ने ऐसे बहुत कम लोग बनाए हैं. जो दिल के खूबसूरत होते हैं खुदा ने ऐसे बहुत कम लोग बनाए हैं. जो बनाए हैं वो आज हमारे प्रांगण में आए हैं. वो आज यांच्या स्वागताकरिता अनंता देवपारे यांना आमंत्रित करते. डीजे आशीष एसके. बाळासाहेब तो समोर पाहिजे. सावित्रीबाई फुले यांना पूजणाऱ्या बाया डॉक्टर वकील इंजिनियर झाल्या. डॉक्टर वकील इंजिनियर झाल्या. आज शेणा मातीचे पोटे अंगावर घेऊन यांच्या जयंती निमित्त त्याचप्रमाणे शौर्य दिनाची आग प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या छातीमध्ये तेवत राहण्यासाठी आज या गावामध्ये पंचशील मंडळ नानपूर त्याचप्रमाणे महिला मंडळ नानपूर यांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आज या गावामध्ये धन्यवाद देतो आणि माझे प्रास्ताविकचे 2 शब्द संपवितो. पुढील कार्यक्रमाचे संचालन आमच्या ताई पखालेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद दादा. मंजिल उन्हीं को मिलती है जिसके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिसके सपनों में जान होती है. पंखों से तो कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों स्मृतीचं अभिवादन करतो. आजच्या या सावित्रीबाई फुले ज्यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे निघालं कधी तर 90% बेमान ह्या देशात निघते. अरे ज्याच्या भरोशावर IAS झाले, IPS झाले, ज्या माऊलीच्यानं आपण शिकलो प्रगती केलेली आहे. आजच्या पेपरला मी असं वाचलं की आपल्या आर्मीच्या आणि हे सर्व अनर्थ जे आहेत हे एका अविद्येने केले. हे विद्या जिवंत राहण्यासाठी ही लढाई हे 1 जानेवारी त्याच्या लढाई कशी सुरू झाली. बाबासाहेबांनी ही प्रेरणा जी आहे, मी तर लढाईला महाडचा उभा तयार सुरू केली. लोकांच्या अज्ञानाला दूर करण्याची, लोकांमध्ये समता, बंधुता, प्रेम, मैत्री, तथागत देण्याची
ही लढाई माणूस बनण्याची, माणसाला माणूसपण प्राप्त करण्याची लढाई जी आहे, माणूस असण्याची लढाई बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि त्या लढाईमध्ये आम्हाला भीमा कोरेगाव नावाचा हा इतिहास प्राप्त झाला. म्हणून ही लढाई बाबासाहेबांनी करुणा हे बुद्धाची जिवंत ठेवण्यासाठी हा आदर्श आपल्याला कायम ठेवलाच पाहिजे. ही ऊर्जा जपून ठेवा आणि हे चांगल्या दिशेनं जे आहेत घेऊन जाण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी आणि आता खास करून आपल्या भारत देशाला, भारत बौद्ध राष्ट्राला वाचवण्यासाठी गरजेचं आहे. भयंकर त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल, येणाऱ्या नवीन वर्षाच्या आयुष्याबद्दल या ठिकाणी मंगल कामना करतो. सब रोगो विनाशतु माते भवतु अंतरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलत्स निच्छावठापचायनो चत्तारो धम्म. ही माणसं मागे गेली आणि त्यांना शोधण्यासाठी ज्यांनी सत्यशोधक समाज निर्माण केलाय असे ज्योतिबा फुले. त्यांनी सर्वात प्रथम शिवाजी महाराजांची जी म्हणजे ज्यांना जिथं हे दिलेलं होतं, दफन दिलेलं होतं, त्या ठिकाणी जाऊन तिथे शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि खरे शिवाजी काय हे या महाराष्ट्राला सांगितलंय. त्यांना वंदन करतोय. त्यानंतर संत तुकोबा बाबा. तर तुकोबाजी जेव्हा किती मानवप्रिय होते, माणसासाठी दुसरं काही महत्वाचं नाही, ती माणुसकी आणि कठीण परिस्थितीत त्यांच्यासाठी जगणं मिळतं. बायाकडून किती प्रेरणा मिळतंय. आता कोरोना येऊन गेलाय. या कोरोना काळात बाया माणसं बाहेर येत नव्हते आणि त्या काळी सावित्री जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा ती डगमगली नाही, भिली नाही. असा माझा काका मुकिंद काका, म्हणजे तो पुतण्या माझा, पण मी माझ्या बऱ्याच काकांना म्हणजे बऱ्याच पुतण्यांना काका म्हणतोय. तर आणि ती माऊली माझी काकाची पत्नी, ज्या पोरीने माझ्या अशा उन्हाळ फुलाला इतके वर्ष सांभाळला. आणि हा छोटासा उद्घाटनीय सोहळा संपला अशी जाहीर करतोय आणि पुढील कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत त्यांना आमंत्रित करतोय. म्हणजे आम्हाला बरं होईल की आम्हाला गावात येता येईल असं त्याला विनंती करतो. आता विनंती करू नये पण विनंती करतोय. आणि आमची ती आजी जी कार्यक्रमात सर्व पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी खाली बसावे. कृपया करून सर्वांनी खाली बसावे.
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। तदनंतर बाबासाहेबांचे दुसरे गुरु या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतोय। तदनंतर बाबासाहेबांचे तिसरे गुरु की ज्यांनी दोह्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं असे ते संत कबीर महाराज यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतोय। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतोय। माझे वडील मनोहरराजे गोसावी साहेब लिहितात, येतील आणि जातील नंदन कोटी कोटी, येतील आणि जातील नंदन कोटी कोटी, तोडू परंपरेचे बंधन कोटी कोटी। शिवाला भिवाला शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा, शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा, एक रे ते राजा, एक रे ते राजा, एक रे ते राजा, एक ज्ञानाचा, एक ज्ञानाचा राजा, एक रे ते राजा, एक ज्ञानाचा राजा, एक रे ते राजा, ज्ञानापुरी जनक्रोध प्याले बाबासाहेब, ज्ञानापुरी व्यास आले बाबासाहेब, मनोज राजा या पुस्तकाला रोग होऊ नये म्हणून अबे पुस्तकाचे डॉक्टर झाले बाबासाहेब। हमारे आदरणीय साहेबांकडून हे या पामराला, या छोट्या गायकाला, बाबासाहेबाच्या पोस्टमॅनला 500 रुपये देऊन उपकृत केलं। जोरदार टाळ्या वाजवतो त्यासाठी। हा, मी फार मोठा गायक नाही, माझी भूमिका सांगतो। मी एक बाबासाहेबाच्या विचाराचा पोस्टमॅन आहे। यवतमाळवरून बाबासाहेबांच्या विचाराचं पत्र घेऊन आपल्या नांदगाव मध्ये आलो। ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कशा प्रकारे ते पत्र ग्रहण करता।
मी पहिली माळ सादर करतो. दोन्ही शीलवंत आणि स्वाभिमानी, दोन्ही शीलवंत आणि स्वाभिमानी, दोन्ही शीलवंत आणि स्वाभिमानी, दोन्ही नागवंशी खरे खानदानी, दोन्ही नागवंशी खरे खानदानी. दोघेही जिंकले त्या मानवाच्या गाजा, दोघेही जिंकले त्या मानवाच्या गाजा, दोघेही जिंकले त्या मानवाच्या गाजा, दोघेही जिंकले त्या मानवाच्या गाजा. दोन्ही शीलवंत आणि स्वाभिमानी कसे. एकदा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला शिवाजी महाराजांचे सैनिक घेऊन येतात. लढाई होते. त्या लढाईमध्ये ते सोडून त्या सैनिकांना भेटते. ते सैनिक शिवाजी घर बांधतो की नाही. परंतु बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त पुस्तकासाठी राजगृह बांधलं. ते पुस्तक किती अनमोल असेल. त्या पुस्तकाने एवढा आमूलाग्र परिवर्तन झाला. आपले लोक लग्नातले प्रेझेंट करतात. फ्रीज, अलमारी, गिलास, चमचे काहीच घ्यायची गरज नाही. फक्त कपडे घ्यायला लागते. या जोडप्याने कपडेच घ्या लागते. बाकी सर्व देऊन देते. पासून उशी पासून तर दुलई पासून तर गदई गादीपर्यंत सर्व देते. भाऊ फक्त त्याला नेसायचे कपडे घ्या लागते. एवढं सारं तुम्ही देता. आजपासून निश्चय करा. सावित्रीमाईची जयंती आहे. लग्नात सुद्धा पुस्तकाची देवाणघेवाण झाली पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात पुस्तकासारखा मित्र नाही कोणी. कोरोना लागला, ऑनलाईन शिक्षण आलं. प्रत्येक जेले काही समजे नाही त्याच्या हातात मोबाईल. मायबाप मरणाचे काम करू करू मेले शेतात. लेकरू जेले मायबापाच्या कष्टाची जाण होती त्यानं प्रामाणिकपणे अभ्यास केला. परंतु जेले निर्वाट टवार खोडीच करायची होती त्यानं काय केलं. माय गेली रे गेली टिकटॉक काय काय करायचं ते केलं. परंतु माझं म्हणणं आहे अरे लेकरावरती सुद्धा तुमचा वाच असला पाहिजे. तुम्ही कामात राहा ना, परंतु एक नजर मारली पाहिजे. संस्कार आपणच घडू शकतो. म्हणून माझं म्हणणं आहे की शादी ब्याह जन्मदिन हर बात में किताब दे दो. शादी ब्याह जन्मदिन हर बात में किताब दे दो. और परदेश जा रहा बेटा तो साथ में किताब दे दो. मनोज राजा अगर चाहते हो औलाद गुनी हो जाए तो मोबाइल छीन लो, बच्चों के हाथ में किताब दे दो.
आपण मागले ना आता काही भेटणार नाही. अधिकार आता हिसकावून घेण्याचं काम करावं. शाळा बंद, कोणी काही नाही, आंदोलन काही घेणं नाही, कोणी बोलत नाही व्यवस्थित. 70,000 शाळा बंद होणार आहे. पण बाबासाहेब म्हणले होते एज्युकेशन इज मिल्क फॉर टायग्रेस. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशनकरण गुरगुरल्याशिवाय राहणार, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि 70,000 शाळा बंद होणार आहे. मग अमोल दूध पित आहे इंडिया, वाघिणीचं दूध भेटेल काय आता? मग अरे शिक्षणच बंद झालं ना. वाघीण कुठून आणतात? काय सरकशीतून आणतात की काय? त्या दुधाची काय गरज नाही. शिक्षणारूपी वाघिणीचं दूध आपल्याला पाहिजे. मग शिक्षण बंद झालं आणि आपले लोक तोंड असून बोलत नाही. बोललं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. जो कोणी अन्यायाच्या विरोधात बोलत नसन त्यानं बांगड्या भरावं. अमाय शपथ खोटं नाही. जो कोणी अन्यायाच्या विरोधात जर बोलत नसेल त्यानं बांगड्या भरावं. आणि जे तोंड असून जर आपले दुःख जर मांडता येत नसेल त्यानं स्वतःचं जीभ कापून टाकावं. जगण्यात काहीच फायदा नाही लागत. म्हणून मला म्हणायचं आहे, जो कोणी अन्यायाच्या विरोधात बोलत नाही अशा लोकांना, जे बोलतात त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम आहे. आणि जे बोलत नाही अशांना म्हणतो की मर्द असून चूल फुके झाले आहे. मर्द असून चूल फुके झाले आहे. चूल फुके म्हणजे चुलीपाशी राहून लाकडं टाळाला फुकी मारणारा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मर्द असून चूल फुके झाले आहे आणि सूर्याचा प्रकाश झाकाया दुखे झाले आहे. मनोज राजा पाहिजे तिथं व्यक्त होत नाही. अबे तोंड असून लोक मुके झाले आहे. घटनापती एक छत्रपती झाला. कुणामुळे? अरे एक रे ते राजा, एक रे ते राजा, एक ज्ञानाचा राजा. नानपूर यांच्याकडून 100 रुपयाचा धम्मदान मिळाला. जातीचा चष्मा काढा रे. यांनी बहुजनवादी विचारधारा पेरली, एकत्र केली. म्हणून आज सन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन आपल्याला मिळतंय. म्हणून काय म्हणतोय शेवटच्या कडेवर कि बुद्ध कबीर फुले शाहू खोटे होऊ शकत नाही. हिरे चमकणारे गोटे होऊ शकत नाही. कुणी आभाळाला जरी टेकले तर मनोज राजा, पण बाबासाहेब एवढे मोठे होऊ शकत नाही. गाण्याचा शेवट सादर करतो. यानंतर या गाण्यानंतर शौर्य दिनाचं गाणं आपल्या समोर सादर करतो. शेवटचं भोगामुळे गेली गेली ठोकशाही.
पेशवा यांना भेटायला गेले. कशा करता की आम्ही तुमच्याकडून लढू इंग्रजांच्या विरोधात, परंतु आमची एक अट आहे की आमच्या गड्यातील मडकं, कमरीचा झाडू आणि आम्हाला वस्ती गावामध्ये आणि सन्मानाने स्वाभिमानाने राहण्याचा अधिकार आम्हाला तो मिळावा. एवढं बोलणं आहे. ऐकल्यानंतर बाजीराव पेशव्याच्या पायाखालची जमीन सरकली. बाजीराव लाल तंबोर झाला, मिशाच्या असे शेंडेवर झाले आणि बाजीराव पेशवा शिवनाथ नारायण म्हणला की नाही, तो कदापि होणार नाही, कारण तुमचा जन्म हा आमची चाकरी करण्यासाठी झाला, आमची सेवा करण्यासाठी झाला. तो अधिकार तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळेस सुद्धा सिंह गर्जना सुद्धा सिद्धनाथ महाराजांनी केली. सिद्धनाथ महाराज काय म्हणतोय की बाजीराव जोशामध्ये होश करून बसू नका. हा सिद्धनाथ तुम्हाला ऐलान करतोय की आता भेट आपली रणांगणामध्येच होईल. दाखले आजरामर आहेत महाराजचे. मनोदराच्या शब्दासाठी मेलेले तुमच्या रक्ताने तो इतिहास तुमच्या लेकरासारखं मला बोलायला लावू नको. बोललं तर काय होत रोज थोडी बोलायला येणार आहोत तुम्हाला, मी आहे की नाही. दररोज तुमच्या गावात कार्यक्रम होईल काय, मग त्यांच्या कामाचा सार्थक झालं नाही पाहिजे काय. आपण लावण्यावर टाळ्या वाजवल्या ना, वाजवल्या की नाही. वासियों की तरफ से 100 रुपए का पुरस्कार मिला है. जोरदार ताड़ियां बजाओ त्यांच्यासाठी. माझा आनंद जरा आम्हाला इकडे वाटते राजा. यांचं नाव आहे आदरणीय विनयजी सोनकोर साहेब, पोलीस पाटील.
सम्यक भास्कररावजी पाटील हल्ली मुक्काम नाही मुक्काम नेरी यांच्याकडून 50 रुपये संबोधन केलं. धन्यवाद. शब्दासाठी मरणाऱ्या जातीचे नाव महान. सावी सोनटक्के माझी बहीण तुझ्या डोळ्यात असू चांगले नाही दिसतलं स्मार्ट असते आणि शिकून कलेक्टर व्हायचं आपल्याला आहे की नाही. हा 100 रुपये मिळाले बाळा तुला क्या बात आहे. गर्व आहे हो मला तुमचं. हिला गाणं समजलं क्या बात आहे. वाजवा की तिच्यासाठी टाळ्या. आपल्या समाजामध्ये बघितले नाही. बाबासाहेब सलामी द्यायला जायचे माकोरेगाव. शुक्राचार्य माहिती इटलापूर उपसरपंच क्या बात है. उपसरपंच साहेबांकडून पैसे मिळाले लोका आणि गावचा सरपंच असला तर गावचा प्रधानमंत्री आहे ते. आजपासून टेंडर घ्या ना कमी नका लेखू त्याला. गावचा प्रधानमंत्री मोठे मोठे असे नाव द्या. उपसरपंच असं उपप्रधानमंत्री. आपली माणसं मोठे करा. सलामी देतो इतिहास जगाला दाखले. देतो इतिहास जगाला दाखले. हे काय
तो उधार भोजनों का कर जाऊंगा, या तो उधार भोजनों का कर जाऊंगा। शिकलो तरी माझी ही गती, मग काय असेल माझ्या समाजाची स्थिती। अमोल भाऊ अंदर यांच्याकडून धन्यवाद धन्यवाद शंभर भाऊ भाऊजी हा कसं उभं राहून त्यासाठी टाळ्या वाजवतात। काय वय आहे बाबाजीचं, काय वय आहे? शेवटच्या घटकामुळे समजलं, अभ्यास केला असेल त्याने त्या विषयाचा किंवा वाचण्यात आला असेल त्याच्या जातकाळ काढू नका, गांभीर्याचा विषय बडोद्यात गेला संकल्प घेऊन जर झालेल्या माणसाने धम्मदान दिलं, क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवत्या आम्ही नरांसाठी। ते नुसतं घेतच असं समाजाला काही देतच नसं आणि गरिबाच्या मुंडक्यावर पाय देऊन जे घेत असं स्वतःच घर भरत असं अशा लोकांना अबे जन्म अबे जन्म अबे जन्म 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 अबे जन्म वाया गेला ग तुया जन्म वाया माणसं चलवारी यश कुमार काळपांडे यांच्याकडून सुद्धा धम्मदान मिळालं। हा आर्या प्रफुल्ल कांबळे या माझ्या छोट्याशा दिदीकडून सुद्धा धम्मदान मिळालं। सम्यक काळपांडे की नाही, आज चटणी जर टाकली तर आग पडून 90 मारून आल्यावर तुमचं काम भारी भारी म्हणून गाणं आहे तसं नुसतं गाणं म्हणल्यानं होत नाही। घ्या रे पार्श्वभूमी सांगायला आहे की नाही, लिमिट प्रत्येकीची असो म्हणून गडबडीनं गातात, नाहीतर एका गाण्याला 2 ते 1.5 तास लागतात, 1 घंटा तर लागतात। ठीक आहे,
आईने का अक्स बता दो और ताउस को खुद अपना रक्स बता दो। और शेरेडर भीमराव के ऐसा नहीं है, भारत में मुझे ऐसा शख्स बता दो। शिक्षणी वाहिनीचं दूध आहे, प्राशन केलं गुरुकुल्याशिवाय राहणार नाही दिली पुण्याला शिकायला आंधी तूफान क्या जल जला भी थमता है और बुलंदी रखने वाला ये आसमान भी झूमता है। सुन मनोज राजा, इंसान क्या चीज है, वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है। वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता आकाश मौजूद तू भारतात जन्म आलास भीमराया, मुक्यांचा मूक नायक झालास भीमराया, आणि झाकाया लाज कपडे नव्हते अशा घडीला
हे आकाश पांढरुनी गेलास भीमराया, हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे, जेना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, तू भारतात जन्म आलास भीमराया। हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असुनी, हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असुनी, अम्मा पुरुषामध्ये तू आलास भीमराया। कडते मनोज राजा तेव्हा विचारधारा, पाहतो जेव्हा उमलत्या फुलास भीमराया, तू भारतात जन्म आलास भीमराया। आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही, हिमा तुझ्यामुळे, शेवटचं गाण्याचे आग्रह विनंती असते, म्हणून शेवटची रमाई आपल्या समोर सादर करतो। जी रमाई, ज्या रमाईमुळे बाबासाहेब झाले, उत्तुंग शिखरावरती जर पोहोचले असेल तर शिळीची भूमिका रमाईने केली, म्हणून त्या महामातीचं सुद्धा गुणगान झालं पाहिजे, म्हणून आपल्या समोर सादर करतो। मला माझ्या घरात माझी हमी दिसते, उद्याच्या क्रांती पर्वाची दुमदुमी दिसते, मायरमाईच्या प्रतिमेत मनोज राजा, मला ऊर्जा देणारी दीक्षा भूमी दिसते। समर्पणाचा आणि त्यागाचा वा वा सुंदर
माझ्या गागाकडून 200 रुपयांनी कमवतात. त्याचप्रमाणे आयुष्यवती सुनंदाताई रामदासजी बरोबर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. माझी चिंता न करता शिका मी हा परिवार सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला बाबासाहेब उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जात असतात. संपूर्ण बातमी मुंबईमध्ये वाऱ्यासारखी पसरली. बाबासाहेबांचे कार्यकर्ते निरोप द्यायला आले. शेवटून रमाई जाते साहेब अमेरिकेला गेल्या गेल्या खुशालीचं पत्र पाठवलं. मुलीवरील चाय घेतला. बाबासाहेबाला रामोने समजून सांगितलं आणि बोट निघून गेली. बाबासाहेब अमेरिकेला गेले. पोचले बाबासाहेबांनी रामूला पत्र लिहिलं. पत्र रामूच्या हातात आलं. रामूने वाचला. प्रतिउत्तर म्हणून बाबासाहेबांना पत्रात आपली माय काय लिहिली. पत्रात लिहिली पत्रात लिहिली माझी चिंता करता शिका माझी चिंता करता शिका. मी हा परिवार सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला सरस्वतीबाई वैले यांच्याकडून पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहे.
चिंता नसुद्या पण अभ्यासाकडे तुमचे लक्ष असुद्या अभ्यासाकडे कुमारी अक्षरा पखाले यांच्याकडून 50 रुपयाचं मतदान मिळालं. कष्टाची माझ्या चिंता नसुद्या अभ्यासाकडे लक्ष असुद्या अभ्यासाकडे लक्ष असुद्या अभ्यासाकडे तुम्ही शिकावं आणि विजयी व्हावं. तुम्ही शिकावं तुम्ही वेळेवरती नका तो मम व्यथा मी हा परिवार सांभाळते. तुम्ही साहेब सदाला सच्ची तपरे उदपना नीतम बुद्धान सासा